नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही जाणार होतो फिरायला. त्याच्यासाठी आता मी घेतलेली तयारी करायला आणि मी लावणार होती सनस्क्रीन. सूर्याच्या हानिकारक किरणापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीन लावतो आणि ही लेक्मेची सनस्क्रीन खरंच खूप छान आहे. इझिली स्किनमध्ये मेल्ट होते. मी तर सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर निघतच नाही. आणि हा आहे माझा लाडका नवरा. आम्ही छानपैकी तयारी करून घेतली होती आणि आज मी घातला होता ड्रेस, कारण जाणार होतो मंदिरामध्ये. आणि त्या मंदिरचा टायमिंग आम्हाला माहीत नव्हता, कारण आम्ही त्या मंदिरामध्ये फर्स्ट टाइम जाणार होतो. आणि आजचं वातावरण तर वाव, बिलकुल पाऊस नव्हता म्हणून आम्हाला खूप चांगलं झालं जायला. आणि आम्ही लगेच पण पोचलो. आमच्या घरापासून ते मंदिर जास्त पण लांब नव्हतं. आम्हाला 15 ते 20 मिनटात आम्ही त्या मंदिरात पोचलो. आणि आता आम्ही आलो आहे मंदिराकडे. या मंदिराचं नाव होतं श्री श्री राधा गोविंददेव मंदिर इस्कॉन. मंदिर अजून ओपन झालं नव्हतं, तर आम्ही करत होतो वेट. आणि नंतर मंदिर ओपन करायला भट आले. नंतर आम्ही मंदिरात गेलो आणि इथे चपला वगैरे ठेवायला छान असं रॅक पण केलं होतं. एकदम सिस्टमॅटिक सर्व होतं. नंतर आम्ही ते लाईनीमधून मंदिराकडे गेलो आणि इथे कृष्णाची छान छान पुस्तकं पण होती. इथे तुम्हाला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. नंतर आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिराकडे गेल्या क्षणी वाव, एवढे सुंदर राधाकृष्ण, खूप छान होतं मंदिर. म्हणजे मी त्या शब्दामध्ये त्या मंदिराचं वर्णन करू शकत नाही, एवढं छान होतं. नंतर आम्ही इथून पूजा करण्यासाठी एक ताट घेतलं आणि ते ताट घेऊन मग आम्ही गेलो आणि तिथे आम्ही त्या आरती केली. आणि खरंच ताट घेऊन आपल्याला आरती करायचा मौका पण भेटतो, आपल्याला ओवाळायला पण भेटतं. खरंच खूप छान वाटलं त्या मंदिरात जाऊन. आणि हे सगळं मंदिर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, डेकोरेशन पण किती छान आहे आणि ते भजन पण चालू होतं. तुम्हाला माहीत आहे का, हे मंदिर 17 मार्च 2024 रोजी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या हस्ते मंदिराचे उद्यापन झाले होते. हे मंदिर महाराष्ट्रातील पहिले इस्कॉन मंदिर आहे आणि हे सुमारे 400 चौरस फूट जागेत पसरलेले आहे. आम्ही आता पूजा वगैरे करून आलो होतो आणि इथे आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये उभे होतो. आणि हा होता प्रसाद. ह्याच्यामध्ये चपाती, छोलेची भाजी, दहीवडे असा हा प्रसाद होता. आणि हा खरंच खूप प्रसाद पण खूप छान होता. आणि आम्ही खाल्ला आणि आम्ही तिथं थोडं फिरलो वगैरे, कारण आम्ही जेवेपर्यंत पाऊस पण बंद झाला होता. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.